मिथुन रास ही वायू तत्वापासून बनलेली आहे. जीवनात येणाऱ्या नवनवीन बदलांना हसतमुख स्वीकारणारी, लवचिक अशी आणि स्वतः बंधनात न राहणारी व दुसऱ्यांनाही बंधनात न ठेवणारी अशी वायू तत्वाची रास आहे. मिथुन राशीचा ग्रह बुध आहे. बुध ग्रह हा बुद्धीचा कारक आहे. बुध ग्रहाचा चांगला प्रभाव म्हणजे उत्तम संभाषण कौशल्य, व्यापार वृद्धी, यश, योग्य निर्णय घेणे, स्पष्ट बोलणारी, आकर्षक व्यक्तिमत्व असणारी, सोशल मीडियाच्या कामात यश मिळवणारी अशी आहे. पण बुध ग्रह कुंडलीत 8व्या ते 12व्या घरात असतो तेव्हा त्याचा वाईट प्रभाव दिसणं चालू होतो. त्यावेळी छोटे छोटे उपाय करावेत. ते असे: छोटी छोटी हिरवी रोपे दान करणे, ओरिजिनल जे किन्नर असतात त्यांना हिरव्या बांगड्या, हिरवी वस्त्र दान करणे, संगीत ऐकणे, दर 1-2 महिन्यांनी निसर्गाच्या ठिकाणी फिरून येणे, हिरवे मूग शिवलिंगावर ठेवणे हे उपाय करावेत. मिथुन राशीचे इष्टदेव श्री गणेश आणि श्री हरी विष्णू आहेत. इष्टदेवी मा दुर्गा, मा भुवनेश्वरी आणि माता चंद्रघंटा आहे. माता भुवनेश्वरीची पूजा करताना लक्षात ठेवावे की माता भुवनेश्वरी ही दशमहाविद्यांमधली 4थी देवी आहे. त्यामुळे मी लास्टला जो दशमहाविद्याचा जो श्लोक देणार आहे ते पूजेच्या वेळी न विसरता म्हणावा. पूजेची सुरुवात श्री गणेशांना स्मरून करावी. माता भुवनेश्वरी ही पार्वतीचेच रूप आहे. त्यामुळे शिवलिंगाची पूजा ही श्री त्र्यंबकेश्वरांच्या स्वरूपात पूजा करावी. साजूक तुपाचा दिवा, सुगंधी धूप अगरबत्ती लावून पिवळी फुले आणि कमळाचे फूल तुम्ही वाहू शकता. तसेच नैवेद्य म्हणून तुम्ही मालपुवा, गूळ, मध किंवा पानाचा विडा तुम्ही दाखवू शकता. आणि भुवनेश्वरी माताकडे प्रार्थना करावी की मला वैभव दे, सुख, समाधान, समृद्धी दे. जीवनाच्या प्रत्येक एरियामध्ये मला एक माझी स्वतःची स्पेस दे. सर्व गोष्टी ज्या मला गरजेच्या आहेत, ज्या मला आवश्यक आहेत, त्या सगळ्या गोष्टी मला मिळू देत. हा व्हिडिओ इतर लोकांना शेअर करून तुम्ही त्यांची मदत करू शकता. आणि जाता जाता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाईज. थँक्यू.